बरं का, निर्भय पाहिजे. काय झालं माहितीये का, मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज, मच्छिंद्रनाथ महाराज आगे आगे आणि गोरक्षनाथ महाराज पाठीमागून चालले होते. आणि गोरक्षनाथ महाराज पाठीमागून चालत असताना मच्छिंद्रनाथ महाराज पुढे होते. आणि मच्छिंद्रनाथ महाराज असे दचकायचे आणि पाठीमागे गोरक्षाला विचाराय, गोरख आदेश, गोरख कुछ डर नाही गुरुजी. परत पुढे चालायचे, चालता चालता थांबायचे, दचकायचे, पुन्हा आवाज यायचे, गोरख कोई भाई नाही गुरुदेव. पुन्हाच पुढे चालायचे, स्वतःच दचकायचे आणि पुन्हा गोरक्षनाथांना विचारायचे मच्छिंद्रनाथ, ए गोरख जी गुरुदेव कुछ डर नाही गुरुदेव. आता गोरक्षनाथाला वाटलं, अरे एवढा मोठा साधू माझ्या सोबत आहे, माझे गुरुदेव माझ्या सोबत आहे, मला डर कशाचा नाही असे विचारता का बरं. विचारतात ते विचारतात, स्वतः दचकतात. पुढे गेले आणि लघुशंका आली बरं का, कुणाला, मच्छिंद्रनाथांना लघुशंका आली. लघुशंकेसाठी निघाले आणि झोळी काखेतली काढली आणि गोरक्षनाथांकडे सांभाळायला दिली. जशी झोळी सांभाळायला घेतली, जड लागलं. बघितलं, झोळीमध्ये श्री राज्यातून आणलेली वीट होती. झोळीमध्ये श्री राज्यातून आणलेली वीट होती. वीट पाहिली आणि वीट काढून फेकून गेली. पुढे गेले आणि विटाच्याच आकाराचा एक दगड त्याच्यामध्ये टाकून घेतला, त्याच वजनाचा. पुढे गेले, दचकले, गोरख कोई डर. गोरखनाथ महाराज म्हटले, महाराज डर तो पीछे रह गया, आता काही डर नाही. म्हणले, असं का बरं बोलला. म्हणले, तुमच्या झोळीत असणारी सोन्याची वीट मी फेकून दिली. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्या खिशामध्ये बंडल आहे तोपर्यंतच आपल्याला चोरांचं भेव आहे. बंडल नसेल तर चोर काय करतील, आहे का नाही. म्हणून मनातलं भय निघून गेलं का माणूस काय करतो, डोलतो. बरं कसा डोलतो तुम्हाला सांगू का, कसा डोलतो माहितीये का. असा कोणीच डोलू शकत नाही, असा डोलतो. त्याचं डोलणं वेगळं असतं, हे बेवड्याचं डोलणं नसतं, हे वेगळं डोलणं असतं. कसं डोलणं असतं, तो देहभान विसरून जातो, तो देहभान हरपून जातो. कसा हरपून जातो सांगू का. तुकोबारायांच्या घरी तुकोबारायाचे शालक म्हणजे जिजामातेचे भाऊ जेवायला येणार होते. आणि तुकोबारायांना त्या दिवशी जिजामातेनं सांगितलं, स्वामी ऐका ना, तुम्ही माझं कधीच ऐकत नाही. म्हणले काय. म्हणले, आज भंडारा